5:30 पर्यंतची वेळ आहे, त्यामुळे अजूनही 3 तास बाकी आहेत. ज्यांनी मतदान केलं नसेल त्यांनी मतदानासाठी नक्की जायचंय आणि आपला हक्क बजावायचा आहे. बातमी जालन्यामधून येते. जालन्यामध्ये प्रभाग क्रमांक 9 मध्ये जीन भागात बोगस मतदान केल्याच्या संशयावरून पोलिसांनी एका मतदाराला ताब्यात घेतलंय. संशयित मतदाराने दुसऱ्याच्या नावावर मतदान केल्याचा आरोप मतदान प्रतिनिधींनी केल्यानंतर या मतदाराला पोलिसांनी ताब्यात घेतलं. मधुकर देठे असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित मतदाराचं नाव आहे आणि पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान संशयित मतदाराने कोणत्या नावाने मतदान केलंय याची खात्री संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडून घेत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिलेली आहे. मतदान प्रतिनिधींचा आरोप होता की दुसऱ्या नावावर त्यांनी मतदान केलेलं आहे. त्यांचं म्हणणं की माझं नाव त्या ठिकाणी आहे, मधुकर देठे असं त्यांचं नाव आहे आणि त्याच नावाने मी मतदान केलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आपण नेमकी खात्री करत आहोत कोणत्या नावाने मतदान केलेलं आहे, त्यांनी खरं त्यांचं मतदान त्या ठिकाणी आहे किंवा नाही त्याचे संबंधित मतदान अधिकाऱ्यांच्याकडनं खात्री करून पुढील निर्णय घेत आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.